ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। यस्तु विज्ञानवान् भवति युक्तेन मनसा सदा तस्येन्द्रियाणि वश्यानि सदश्वा इव सारथी। यस्तु विज्ञानवान् भवति अमनस्क सदा शुचिः न स तत्पदमाप्नोति संसारं चाधिगच्छति। यस्तु विज्ञानवान् भवति समनस्क सदा शुचिः स तु तत्पदमाप्नोति यस्माद् भूयो न जायते। विज्ञान सारथिर्यस्तु मन प्रग्रहवान्नरः सोद्भवन पारमाप्नोति तद्विष्णोः परमं पदम्। इंद्रियेभ्यः परा ह्यर्था अर्थेभ्यश्च परं मनः मनसस्तु परा बुद्धिः बुद्धिरात्मा महन् परः। महतः परमव्यक्तम् अव्यक्तात् पुरुषः परः पुरुषान्न परं किंचित् सा काष्ठा सा परागतिः। सुंदर रूपक सांगून या वल्लीचा प्रारंभ झाला की ज्याच्यानुसार भगवान वेदव्यासाने देखील हे गीतेचं चित्रण महाभारतात उभं केलं असेल। आपण प्रवास करताना आपल्याला दोन पायाची आवश्यकता आहे, डावा आणि उजवा। त्यापैकी एक जरी पाय लंगडा असला तरी आपण वाटचाल करू शकत नाही। तसे आपल्याला अध्यात्मात वाटचाल करण्यासाठी जर देवाने दिलेले पाय असेल ते म्हणजे मन आणि बुद्धी, त्याच्यानुसार ते रूपक घेऊन हा साधक जेव्हा वाटचाल करतो परमार्थाकडे परमात्मा तत्वाकडे, तर दोन प्रकारचं चित्रण उभं केलं होतं। कारण याचा संबंध पुढच्या मंत्राशी आहे म्हणून की जो बुद्धिमान आहे, नेहमी शुद्ध अंतःकरण ठेवून संयमित मनाचा आहे, तो परमपदाची प्राप्ती करतो। आपल्या जीवनाचं जे लक्ष्य आहे त्याची प्राप्ती करतो। याचं डोळा की ज्याच्यापासून त्याला परत जन्म मरणाच्या प्रक्रियेत यावं लागत नाही। ऑफकोर्स हे मन आणि बुद्धी देखील चपलांसारखे आहे। आपण देवळामध्ये जात असताना मंदिराच्या दारापर्यंत चपला घेऊन जातो, आत ते संपतात, पण निदान काठी वगैरे बोचत नाही आपल्याला। तसं हे प्रवास करत असताना मन आणि बुद्धी अशा ह्या दोन उपाधी एकमेकाशी हार्मोनी करून किंवा सहयोग करून जेव्हा ध्येयाप्रत वळलेल्या असतात तेव्हा खऱ्या अर्थाने ध्यानाची प्रक्रिया पूर्णत्वापर्यंत नेण्याच्या भूमिकेत असते। आणि ज्याच्या जीवनाचा सारथी बुद्धी ही देखील विज्ञानवान म्हणजे ज्ञानाने युक्त असेल, आपल्याबाबतचं ज्ञान असेल। ज्ञान म्हणजे पुस्तकातून मस्तकात गेलेलं ज्ञान, विशेषण ज्ञान। विज्ञानाचा अर्थ त्याची विशेष असलेली अनुभूती किंवा ती बुद्धी संपूर्ण त्याच्यापर्यंत झोकलेली आहे अशी त्याचा प्रज्ञा आहे। कारण पुढे यालाच म्हणणार आहे प्राज्ञ म्हणून असा। आणि मन ज्याचं संयमित आहे तो नर, तो पुरुष। अध्वर म्हणजे जन्मवरण रूपी प्रक्रियेतून वासनारूपी संसारातून मुक्त होऊन पार होऊन
तत् विष्णू हो परमं पदम आपनोती. विष्णू म्हणजे सर्वव्यापक परमात्म तत्व आहे, त्या परमपदाची प्राप्ती होते. काही गोष्टी आवश्यक आहे साधनेमध्ये, त्याला म्हणतात शुद्धी. शरीराची शुद्धी होते, आहार शुद्ध सत्वशुद्धी. खाऊन पिऊन जरा बरोबर आपलं असेल तर आपल्याला शरीराच्या स्तरावर शुद्धी राहते. दुसरी, वागत असताना शरीराच्या स्तरावर आचार शुद्ध असेल तर आपल्या ह्याच्यात देहशुद्धी होईल. देहशुद्ध करून या भजनी रमावे आणि काचे नाठ व्हावे दोष गुण. असं झालं पाहिजे आपलं मन की तिथे कोणाबाबत रागद्वेष नको. तर त्यासाठी दुसरी शुद्धी आहे आचारशुद्धी. तिसरी शुद्धी मनाच्या दृष्टीने भावशुद्धी. वाईट वाईट भाव येतात, कुणाबाबत राग द्वेष ईर्ष्या मस्त, त्याच्याबद्दल प्रेम आहे, आदर आहे, दया आहे, ही झाली भावशुद्धी. चौथी गोष्ट बुद्धीच्या स्तरावर विचारशुद्धी, क्लॅरिटी ऑफ अंडरस्टँडिंग. ही कुठली गोष्ट आपल्याला स्पष्ट लक्षात आली पाहिजे, मग आपण निर्णय घेत असताना इकडे तिकडे चुकत नाही. आणि त्यातून आपल्याला प्राप्त झाली पाहिजे शुद्ध दृष्टी. शुद्ध दृष्टी म्हणजे त्या बुद्धीला देखील प्रकाशित करणार आहे तो आत्मा, ते आपले स्वरूप. आणि ह्या आधीची प्रक्रिया बरोबर झाल्याशिवाय अंतिम स्थिती ही प्राप्त होत नाही. आणि म्हणून हे खूपच छान रूपे या ठिकाणी सांगितलेले आहे. या दोघांमध्ये जर असे एकसूत्रता असेल, ज्याला इंग्रजीत म्हणतात हार्मनी, की भावनेला आधार आहे आपल्या विचाराचा आणि विचाराला सहयोग आहे, म्हणजे आपल्या वैचारिक बुद्धीला सहयोग आहे भावनेचा, तेव्हा त्याला म्हणतात युक्त. गीतेत देखील युक्त आणि अयुक्त असे दोन शब्द आले. गुरुदेवांमुळे छान वर्णन निघालं की माणसाला दोन प्रकारचे मन असतात, एक बाह्य मन, दुसरं आंतरिक मन. आता बाह्य मन आपल्याला एक सांगत असतं, आंतरिक मन दुसरं. आणि याच्यामध्ये खाई होण्याचं कारण, याच्यामध्ये गॅप असण्याचं कारण, याच्यात अंतर असण्याचं कारण, जितक्या परिमाणात आपल्या अंतःकरणात वासना जास्त असतात तितके दोघांमध्ये असलेलं अंतर वाढत जातं. हळूहळू आपण जेव्हा निष्काम कर्म करतो, उपासना करतो, हे अंतर मिटत जातं. एक क्षण असा येतो की जे इथं मन आणि बुद्धीचे ऐक्य आहे हे समरस होऊन आपले ध्येयापर्यंत जात असतात. अशा तऱ्हेचं हे आदर्श सांगते की अशाला मग काय लाभ होतो. सोध्वन पारम आपनोती तद्विष्णू परमं पदम. ही जसं गीतेमध्ये देखील विचारांची लिंक आहे, साखळी, तशी इथे आहे. हे जीवनाचं लक्ष सांगितलं. आपण मुलं बाळं पैसा आणलंय तर ते ठीक आहे, पण खरंच जीवनाचं लक्ष आहे त्या विष्णुपदाचे, म्हणजे परमतत्वाचे. विष्णू म्हणजे शंखचक्र गदाधरी या अर्थाने घ्यायचं नाही. हे व्यापक तत्व आहे, परमात्म तत्व आहे, त्याची प्राप्ती होते अशा साधकाला. आणि तो अध्वन फार आपणते. अध्वन म्हणजे ह्या वासनारूपी संसारातून तो तरुण जातो. आणि मग हे क्रमप्राप्त झालं की ज्याला म्हणतात जीवनाचं परमलक्ष्य आहे, परमपदम आहे. मग ते कसं आहे ते इथून सुरुवात करून सांगितली. म्हणून हे दोन मंत्र तुमच्या लक्षात असले पाहिजे. ध्यान करायचे बरेच लोक विचारतात, मग ध्यानाची प्रक्रिया आहे स्थूलापासून सूक्ष्माकडे, सूक्ष्मापासून सूक्ष्माती सूक्ष्म जी वस्तू आहे त्याच्यापर्यंत. म्हणजे सूक्ष्माती सूक्ष्म वस्तू आहे त्याला म्हणतात परमपदम. वही परमपद प्रापू पायगा जो भजे हरी को सदा. साधे बाबतीत भागितलं. तर त्या ठिकाणी आपल्याला एक विचाराची साखळी सांगितली. हे बघा, आपल्या खालच्या व्यक्तित्वावर आपण कंट्रोल तेव्हा करू शकतो की जेव्हा आपल्याला आधार असेल वरच्याचा. ऑफिसमध्ये देखील जा, समजा एखाद्या क्लर्ककडून फाईल निघत असेल तर त्याच्या बॉसकडे जातो, त्याच्याकडून नसेल तर त्याच्या वरच्याकडे जातो, त्याच्याकडून नसेल तर आपल्या मिनिस्टरकडे जातो. तसं गुरुदेवांमुळे छान रूपक दिलं आहे की एखाद्या ऑफिसमध्ये असल्यासारखं आहे. एखाद्या ऑफिसमध्ये सुरुवातीला जात असताना तुम्हाला गेटकीपरला विचारावं लागतं. गेटकीपरसारखी आपल्या यात 5 ज्ञानेंद्रिय. पहिल्यांदा सुरुवात रथाची होते त्या घोड्यापासून, आणि त्यात घोडे आहे पण त्याला जर रस्ताच नसेल चालायला तर चालू शकत नाही. तसेच इंद्रियाचे असलेले विषय. अच्छा, त्याला आवर घालणारं जसं आता ऑफिसचं जर रूपक घेतलं तर त्याच्या मागे आत बसलेला असतो तो लिपिक. तो कोणाला कुठे जायचं आहे तो विचारतो, किंवा एखादा आजकाल रिसेप्शनिस्ट असतो तो. हे झालं त्याच्या मागे असलेली मनाची भूमिका. म्हणजे आपल्या द्वारावर असलेल्या
द्वारपाळासारखे आहे आपल्यामध्ये असलेले 5 ज्ञानेंद्रिय ती त्या द्वारातून सगळं जगात जात असतं. पाहणे किती जातो. त्याच्यामध्ये आत असलेल्या त्या लिपिकासारखा क्लर्कसारखं आपलं माइंड, आपलं मन, ती काही नाही, फक्त त्याचा आवक जावक एंट्री करणं. नंतर ज्याच्याकडे फाईल आहे त्याच्याकडे तो देत असतो. हेड ऑफिसमध्ये बसलेले हेड क्लर्क, तो म्हणजे आपली हेड म्हणजे आपली बुद्धी. उद्या आणि बुद्धी निर्णय घेतल्यानंतर त्या बुद्धीला सँक्शन करण्याचं काम त्या बॉसचं आहे अल्टिमेट. कारण याच्या पुढे गूढात्मा असं म्हटलंय आणि तो सगळ्याला कंट्रोल करतो. ज्याने जरी समजा एखाद्या सुपरिंटेंडेंटनी रेकमेंड जरी केलं तर फायनल अप्रूव्ह त्याची सही झाल्याशिवाय हे काही होत नाही. तर तसं हे बुद्धी मनातला नियंत्रण करणारी आहे, पण बुद्धीलाही नियंत्रण करणारा किंवा बुद्धीच्या मागे असलेलं तत्व हे परतत्व आहे. आणि ते सांगत असताना एक एक आपल्याला पायऱ्या सांगितल्या की इंद्रियापेक्षा इंद्रियेभ्य परा ह्यर्था. पर म्हणजे श्रेष्ठ. श्रेष्ठ या शब्दामध्ये 2-3 गोष्टी समावलेल्या आहेत. एक त्याचं व्यापकत्व म्हणजे सूक्ष्मत्व, त्याचं नियामकत्व. नियामत्व म्हणजे कंट्रोल करणारी बुद्धी. आपल्या भावना खूपच त्रास देत असेल तर जरा विचाराने त्याच्यावर आवर घालावं. संतांनी म्हणून म्हटलं की तुमचं मन जेव्हा चंचल होईल तर चंचल मनुको बुद्धी विचारक शुद्धी सतत हे करणं आहे. एकदम भावनावश होऊन जाऊ नका. आणि म्हणून ते नियामकत्व आहे तिच्याकडे. अच्छा, दुसरी गोष्ट, मन आपण काल बघितलं हे फक्त माहीत असलेल्या परिसरातच झेप घेऊ शकतो, पण बुद्धी माहीत नसलेल्या परिसराची देखील पॉसिबिलिटी किंवा शक्यता पाहून ते झेप घेते. म्हणजे मनापेक्षा बुद्धी व्यापक आहे. बुद्धीपेक्षा समष्टी बुद्धी असं होतं. महत्तत्व म्हटलं आहे. महत्तत्व ह्या सांख्याने महत्तत्व म्हटलं आहे. म्हणजे तुमचं माझं सगळ्यांचं मन किंवा बुद्धी एकत्र केली असताना जी उपाधी तयार होते त्याला म्हणतात महत्तत्व. वेदांतात त्याला म्हणतात हिरण्यगर्भ. कॉन्शियसनेस आयडेंटिफाईंग विथ द टोटल इंटेलेक्ट. आपल्यामध्ये असलेलं चैतन्य समष्टी बुद्धीशी एकरूप होत असतो त्याला म्हणतात महत्तत्व, हिरण्यगर्भ. आता जसं एका बुद्धीच्या मागे एकाची वासना कारणीभूत आहे एवढं आपण पाहतो त्या चार्टमध्ये, तर समष्टी बुद्धीच्या मागे कोणत्या वासना असतील? समष्टी वासना. वासना म्हणजे जी अव्यक्त आहे ते. आता त्याच्यासाठी आता दुसरा पर्याय शब्द काय आला की ह्या समष्टी बुद्धी आपल्या व्यक्तिगत बुद्धीला कंट्रोल करते. म्हणजे एक स्टेप पहिल्यांदा बाहेरचे विषय हे शिष्ट इंद्रियापेक्षा, कारण विषय जर नसतील तर डोळे निकाल मिळून काही पाहण्याचं काम होऊ शकणार नाही, कान ऐकू शकणार. गुरुदेवांनी त्यात एक रूपक दिलं आहे त्यांचे. समजा कोणी मिनिस्टर किंवा प्राईम मिनिस्टर निवडून येतात किंवा आपलं कॅबिनेट असतं, तेच जर नसेल, ते बाहेरची जनता जर नसेल त्याला निवडून दिलं तर कॅबिनेट होऊ शकत नाही. खरं पाहिलं तर इंद्रिय अधिक सूक्ष्म आहे, बाहेरच्या म्हणजे जवळ आहे, पण इंद्रियांची जे हालचाल आहे किंवा त्याचं जे परसेप्शन आहे, पाहण्या ऐकण्याचा जो अनुभव आहे, समजा कान माझे आहे पण बाहेर शब्दच नसेल तर एकदम निकम्मे होऊन जातील आपले कान. बाहेर रूपच नसेल तर आपण डोळे पाहू शकतो. आणि या अर्थाने त्याला श्रेष्ठ म्हटलं. खऱ्या अर्थाने जितकं आतलं आहे ते श्रेष्ठ सांगितलं आहे. कारण तो प्रश्न जर आम्हाला मनात आला की कसं इंद्रियापेक्षा बाहेरचे विशेष श्रेष्ठ कसं, कारण म्हणून शेवट जनता असेल तरच त्या ठिकाणी पार्लमेंटची कॅबिनेट वगैरे होऊ शकेल, मिनिस्टर येऊ शकतात. मग आणि त्याच्या मागे असलेलं जे इंद्रियापेक्षा इंद्रियांचे सगळे असलेले जे शक्ती आहेत त्या मनामध्ये आहेत. आधी सांगितलं श्रेष्ठ याचा अर्थ आहे व्यापकत्व. श्रेष्ठ याच्यात समावलेलं आहे सूक्ष्मत्व. हे श्रेष्ठ याच्यात समावलं आहे नियामकत्व, कंट्रोल करण्याची पॉवर. कारण समजा उद्या काही बाहेरची वस्तूविषयी आपण डोळे बंद केले तर आपल्याला तेवढा परिणाम होत नाही त्याचा. कान बंद केले तर आपल्याला शब्द ऐकत नाही. प्लेनमध्ये आपण जातो, घुर्र आवाज येतो, कानामध्ये मुळे घातले काय. म्हणून त्याच्यापेक्षा आपल्याला नियंत्रण शक्ती आपल्या इंद्रियामध्ये असलेलं जे फॅकल्टी आहे डोळ्यामध्ये पाहण्याची, कानामध्ये ऐकण्याची वगैरे वगैरे, तर त्या सगळ्या शक्ती समावल्या आहे मनामध्ये. मन हे भावना करणार किंवा संकल्प विकल्पात्मक मन.
संकल्पबुद्धीचे प्लॅन्स करणं, करू की करू नये किंवा अशा तऱ्हेचं संशय करणं किंवा भावना करणं, ही मनाची व्याख्या केली. आता जेव्हा भावना किंवा संशय येतात तर त्याच्यावर नियंत्रण करणारी कोणती शक्ती आपल्यातली, आपल्यामध्ये असलेली रॅशनल कॅपॅसिटी, म्हणजे विचार करणारी शक्ती, की हे बरोबर आपण हे माझ्यासाठी योग्य आहे की नाही. आणि म्हणून मनाचं केंद्रस्थान आहे किंवा मनाचं नियामकत्व करण्याचं काम आहे बुद्धीकडे आहे. दुसरी गोष्ट, मनापेक्षा व्यापक आहे आपली बुद्धी, म्हणून सूक्ष्म आहे. कारण ध्यान करायचं म्हणजे काय की स्थूलाकडून सूक्ष्माकडे जायचं. शेवटचा असा पॉईंट आहे की त्याच्या पलीकडे काही जाणं येणं नाही. बस असं आपल्याला स्टेप बाय स्टेप त्या ठिकाणी. पण मनापेक्षा पराबुद्धी आणि बुद्धी आत्मा महान परा, एक स्टेप जरा जास्त सांगितली गीतेच्या त्या 3ऱ्या अध्यायातल्या त्या श्लोकापेक्षा. तिथे डायरेक्टली बुद्धीचा साक्षी आत्मा म्हटलं आहे, ते बरोबर आहे की जो प्रत्येक आत्मा आहे तोच परात्मा आहे सगळ्या समष्टी बुद्धीचा. तर इथे एक स्टेप आणखी घेतली की व्यक्तिगत बुद्धीपेक्षा समष्टी बुद्धी अधिक प्रभावी आहे. आणि म्हणून महान आत्मा बुद्धी ही आत्मा महान परा, म्हणजे महान आत्मा बुद्धीच्या पलीकडचा आहे. महात्मा याचा अर्थ आहे समष्टी बुद्धी ती व्यष्टिबुद्धीपेक्षा व्यक्तिगत बुद्धीपेक्षा अधिक प्रभावी आहे. त्याला वेदांतात म्हटलं आहे हिरण्यगर्भ हा क्रिएटर, निर्माता. माझ्या व्यक्तिगत बुद्धीपेक्षा ब्रह्मदेवाची बुद्धी अधिक महत्त्वाची आहे. ब्रह्मदेवाच्या समष्टी बुद्धीमध्ये माझी बुद्धी, तुमची बुद्धी, सगळ्याची बुद्धी एकत्र आली आहे. मात्र जे माझ्या मनाच्या मागे जे अव्यक्त आहे तेच ब्रह्मदेवाच्या मागे अव्यक्त आहे, तिथे बाकी भेद नाही. पण आपल्याला जागृत आणि स्वप्नावस्थेत भेद असू शकतात प्रत्येकाच्या अनुभवाची, पण झोपेच्या अवस्थेत प्रत्येकाचा अनुभव होमोजिनियस म्हणजे सारखा असतो. तर त्याच्या पलीकडची स्टेप किंवा पायरी अशी सांगितली की महत्त्व, महान आत्मा म्हणजे महत्त्व किंवा हिरण्यगर्भ. हिरण्यगर्भासाठी कारण कोणतं आहे? जसं एका मनाचं कारण एकाची वासना आहे, तसं समष्टी मनाचं कारण समष्टी वासना, त्या म्हणतात अव्यक्त, त्या म्हणतात माया, त्या म्हणतात प्रधान, असं त्यांचा, आणि प्रकृती, असे पर्यायी शब्द आहेत त्याचे. तुम्हाला दिसे एका ओळीत सगळे घेतले आहेत ते सगळे. कधी कधी आपल्या याच्यात अविद्या किंवा अज्ञान असे शब्द वापरले. पंचकोशाच्या दृष्टीने त्याला म्हणतात आनंदमय कोश, शरीराच्या दृष्टीने त्याला म्हणतात कारण शरीर. मग हे अव्यक्त, प्रधान, कारण शरीर, मूळ प्रकृती, माया, याला म्हणतात हे त्याचं कारण आहे. म्हणजे आपल्या व्यक्तिगत बुद्धीचं जे कारण आहे ते समष्टी बुद्धीचं कारण आहे, ते म्हणजे अव्यक्त. इथपर्यंत आणलं. आता अव्यक्तामध्ये देखील 2 प्रकार असतात, एक बीज सहित आणि बीजरहित. तसं झोपेमध्ये आपण जे अव्यक्त अनुभवतो त्यात आपले सगळे बाकीचे बाह्य अनुभव मावळलेले असतात, तरी पण आपल्या वासना काही संपलेल्या नसतात. झोपेत निर्विषय अवस्था आपण अनुभवतो झोपेत असताना, अगदी बिलकुल समाधीसारखी. फक्त त्यात अज्ञान हे बीज असतं. या म्हणतात ही झोपेची अव्यक्त अवस्था. आणि आपल्या गीतेच्या 8व्या अध्यायात अव्यक्ताचंही अव्यक्त म्हटलं आहे. 8व्या अध्यायात अव्यक्तोक्षर इत्युक्त तमाहु परमाम गती. इथे परमपद म्हटलं तर परमगती, परागती म्हटलं, परमाम गती म्हटलं. अगदी उपनिषदाला धरून आहे भगवद्गीतेचा विचार. अव्यक्तो अक्षरयुक्त, अक्षर म्हणजे ज्या ठिकाणी बीजरहित अवस्था आहे. बीजरहित म्हणजे त्या ठिकाणी वासनाही राहत नाही, अविद्या राहत नाही. हा फरक आहे सुषुप्ती अवस्थेत आणि तुरीय अवस्थेत. सुषुप्ती अवस्थेत सगळ्या विषयांचा निराश झालेला असतो, मनाचं स्पंदन देखील थांबलेलं असतं, कारण झोपेत काही कोणाचं मन काही कार्य करत नाही, विक्षेप वगैरे. प्रत्येकाला आनंद येत असतो झोपेत, पण झोपेची अवस्था कशाने आवृत्त आहे? अज्ञानाने. अज्ञान असतं त्यात, म्हणजे बीजसहित अव्यक्त आहे असं म्हणता येईल आपल्याला. पण तुरीय अवस्थेत ते बीज देखील संपलेलं असतं. हे फार महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणून असं जे अव्यक्त आहे त्यालाच गीतेत म्हटलं अव्यक्तोक्षर इत्युक्त तम आहु परमाम गती. हे याच्यासाठी म्हणतो की कम्पेअर केलं असताना दोन्हीचे विचार एकच येतात. श्रुती म्हणजे उपनिषद आणि स्मृती म्हणजे भगवद्गीता.
स्मरण करून सांगितली गोष्ट नाही तिथे. आता तिथेच म्हटलं की महताहून परम अव्यक्त, अव्यक्तात पुरुष परा. पुरुषाला एक अर्थ आहे पूर्णत्वात पुरुष हा जो परिपूर्ण आहे, म्हणजे दिशांनी कालानी वस्तूंनी परिच्छिन्न नाही. दुसरं त्याचा पर्याय शब्द जसा प्रकृती, माया, अविद्या हे आपल्याला अव्यक्ताचे पर्यायी शब्द आहे, तसं त्याच्याही पलीकडे एक अवस्था, याच्यात बीजरहित अव्यक्ताची अवस्था. या ठिकाणी मुळीच अज्ञान राहत नाही. न अज्ञानम ना तत्कार्यम, त्याचं कार्यही राहत नाही. तर त्याला म्हटलंय पुरुष. त्या पुरुषापर्यंत गेल्यानंतर परत ऋषींनी सांगितलं की त्या पुरुषाच्या पलीकडे, पूर्णत्वाच्या पलीकडे आणखी काही नाही. पुरुषांना परमकिंचित सा पराकाष्ठा आहे, ती पराकाष्ठा आहे. तुमची पराकाष्ठा म्हणजे आपण म्हणतो प्रयत्नाची पराकाष्ठा. याच्यानंतर काही गती नाही, पण ती स्थिती आहे बस. आपल्याला एक गोष्ट झाला, आपण पलीकडे आणखी काय, पलीकडे काय, पलीकडे काही नाही. आणि म्हणून त्याला परागती किंवा गीतेमध्ये परमामगती म्हटलं आहे. त्याचं पण पुढे वर्णन येणारच आहे की ज्या ठिकाणी आपले इंद्रिय वगैरे शांत होऊन जातात, यदा पंचावतिष्ठन्ति ज्ञानानि मनसासह बुद्धिश्चन विचेष्टती ताम आहु परमामगती. असं होऊन जाते त्या की इंद्रिय मन सगळे शांत होऊन आपल्या स्वरूपाच्या स्थितीत राहतो. त्याच्या पलीकडे बाकी काही नाही. आणि ते प्राप्तव्य आहे. आता ते प्राप्तव्य ते आहे कुठे, त्याचा पत्ता, त्याचा पिनकोड, त्याचा फोन नंबर तुमच्याच हृदयात आहे, आपल्याच. पण असून आज आपल्याला ते गोचर होत नाही. ते आता पुढे सांगत आहे. हे उपनिषदाचं काम आहे की इतकं जवळ असून का बरं जवळ आहे परी भेटेना. अवीट गे माये भेटेना. वीट येत नाही आपल्याबाबत, पण इतकं असून आपल्याला आपली भेट नाही. आता ते सूत्र आता पुढच्या मंत्रामध्ये, मंत्र नंबर 12 मध्ये सांगत आहे. एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. हां, सर्वेषु भूतेषु म्हणजे सगळ्या प्राणीमात्रामध्ये, म्हणजे त्यात शंकराचार्य भाष्यात म्हटलंय ब्रह्मादी स्थावरांतेषु, ब्रह्मदेवापासून तर मुंगीपर्यंत किंवा लहानच्या काटकीपर्यंत ज्याचं अस्तित्व आहे त्या भगवंताचा बरोबर. सगळ्या संपूर्ण प्राणीमात्रामध्ये गुढा म्हणजे असून आज माहीत नाही तर गुढ, सिक्रेट. म्हणजे गीतेत म्हणले राजविद्या आणि राजगुह्यम असं. गूढ म्हणजे लपलेला असलेला, लपलेला याचा अर्थ आपल्या जवळ असून आज आपल्याला ज्ञान नाही. समजा याच्याच खाली जर कागद असेल आपल्याला आणि आवरण असेल तर मला दिसून पडत तिथंच आहे. एष हा आत्मान प्रकाश येते. म्हणजे काय सांगितलं, सगळ्या प्राणीमात्रांच्या अंतर्यामी लपून असलेला हा आत्मा म्हणजे आहे, पण आज आपल्याला तो प्रचितीला आलेला नाही. असा आत्मा तो सगळ्यांना प्रकाशित होत नाही, न प्रकाशते. म्हणजे असं थोडक्यात सांगायचं म्हणजे प्राकृत बुद्धीला, असंस्कृत असलेली बुद्धी असेल, ज्याच्यावर चांगले शुद्धांत करणं जर झालं नसेल, अशा बुद्धीला ते आकलन होत नाही. म्हणून त्याला का टिकत नाही क्लासमध्ये लोक. एखादून हवा पाहून तर चालेल. डोक्यात जाण्याचा विषय नाही बेटा, हा डोक्याच्या पलीकडून डोक्यात शिरणार. आता काय सांगायचं. पण थोडा विचार केला तर हे आपल्यासाठी ऋषीमुनी देखील तुमच्या आमच्यासाठी हातपायाचेच होते. तर जवळ असून आपल्याला दिसत नाही. आता कारण काय, याचं कारण काय, सूक्ष्मत्वात. कारण तर बुद्धीचाही तो प्रकाशित आहे, त्याला बुद्धी कशी जाणणार. हे असं म्हणण्यासारखं आहे की आजोबाला नातू म्हणतो की आजोबा तुमच्या लग्नाला मला घेऊन चला. कसं विधान वाटतं तुम्हाला. आजोबा असेल त्याच्याकडे, बघ बेटा माझं लग्न होतं, हे तिसरी पिढी आहे. पहिल्यांदा तुझी आजी, नंतर आणि तुझा बाप आणि तू. तसे हे बुद्धी हे वासनेचं देखील बाय प्रॉडक्ट असल्यामुळं तर ती कशी जाणणार वासनेच्या पलीकडे. समजलं का तुम्हाला.
पण आपण त्या बुद्धीच्या पलीकडे त्या बुद्धीच्या याच्यात आपल्याला सवय असते पाहायची नुसती हे आणि तसं हे प्राकृत बुद्धीला हे गवसण्यासारखं नाही, त्याला सांगायचं आहे. पण इथपर्यंत गुणात्मन प्रकाशित म्हटल्यानंतर कधी कधी नैराश्य येऊ जाते साधकाच्या मनात. मग असं असेल तर मग कशाला आपण साधन करायचं, कधी शक्यच नाही साक्षात्काराची भूमिका. म्हणून तर येत नाही क्लासला अशा, एखाद दिवशी येऊन पाहतो चाक पडल्यासारखं असं. तर याचं कारण आता इथे थांबत नाही नकारात्मक, पण ते देखील दृश्यात अग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिबी. सूक्ष्मदर्शिबी म्हणजे अत्यंत सूक्ष्म, याचा अर्थ बाकीचे कर्म उपासना निष्काम भावनेने करून अंतःकरण शुद्ध झालं असेल. आणि आधी सांगितले की हा जो विद्यार्थी आहे ह्या कठोपनिषदाचा ह्या अर्जुनासारखा देखील रफ नाही. त्याच्यात तुम्ही पहिला सेक्शन ऐकलं तुम्ही, त्याच्यात विवेक आहे, त्याला वैराग्य आहे, संपत्ती आहे आणि आपल्या आत्म्याबाबत जाणून घ्यायची तळमळ आहे, मुमुक्षुत्व आहे. मग सूक्ष्मदर्शी अति सूक्ष्म दृष्ट्या करून, सूक्ष्म याचा अर्थ व्यापक बुद्धीने. आपली संकुचित बुद्धी असते, माझं घर दार मुलं बाळ याच्या पलीकडे कुठे जातच नाही आपल्याला. तीव्र आणि सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिबी. तग्र्या दोन शब्द आपल्याला, अग्रबुद्धी आणि सूक्ष्मबुद्धी. इंग्रजीमध्ये शार्प इंटेलेक्ट म्हणजे त्याला बरोबर स्पष्टता आहे कुठल्या गोष्टीची आहे तसं समजून घ्यायचं, त्याला मनाचे रंग लावायची आवश्यकता नाही. म्हणजे एकाग्रता असली पाहिजे. दुसरी गोष्ट सूक्ष्मता असली पाहिजे अंतःकरणात. कारण आधी सांगितलं ही वस्तू कशी आहे, इंद्रियाहून श्रेष्ठ मन, मनहून श्रेष्ठ बुद्धी, बुद्धीहून श्रेष्ठ समष्टी बुद्धी, समष्टी बुद्धीहून श्रेष्ठ समष्टी वासना म्हणजे अव्यक्त, अव्यक्त पृथ्वी. तुम्हाला तिकडे जायचं आहे का, नसेल तर थांबा झोपा. पुढे म्हणतात उठा जागे व्हा. मग नंतर भाडेल लावू नका, रामनाम सत्य म्हणायला, इथेच करून टाका ना तुमचं, मग ते भाऊ दे काय व्हायचं. लोक नाही ऐकत असं आणि मग विचारतात. अग्रया बुद्ध्या, अग्रया म्हणजे जे एकाग्र बुद्धी आहे. थोडक्यात सर्व शब्दात सांगायचं म्हणजे जसं आपण अर्जुनाला विचारलं तुला काय दिसतं रे, त्या पक्षाच्या उजव्या डोळ्यात बाण मारायचं होतं. द्रोणाचार्यांनी सगळ्यांना विचारलं आणि म्हणून अर्जुनाचा मोह संपला 18व्या अध्यायात. तो ऐकत असताना देखील बिलकुल एकाग्रतेने ऐकत होता. बाकीच्या जे इंटरव्ह्यू घेतले तर प्रत्येकाने सांगितलं की ते पर्वत आहे आणि त्याच्यावर झाड ठेवलं आहे, झाडावर पक्षी आहे, पक्षी करत मी त्याचे दोन्ही डोळे पाहत आहे, त्याच्याकडे माझं लक्ष म्हणजे जातो तुझं झालं आहे इंटरेस्ट. आपल्या आजच्या शब्दात दुसऱ्या विचारला दुर्योधन तो आला. पण जेव्हा याची पाळी आली ते का तुला काय दिसतं, मला फक्त त्याचं उजवलं पास जा. याला म्हणतात अग्रया बुद्धी. म्हणजे ध्यान करत असताना पहिला पैरू आहे एकाग्रता, कॉन्सन्ट्रेशन ऑफ माइंड. आपलं तर तेच होत नाही. इथे बसताना 3:30 वेळा असं चालतो, काय करतो मध्येच विचार येतो किंवा क्लास बंद होतो, हा म्हणजे सुरू व्हायच्या आधीच. याचं कारण तर प्रेशर ऑफ वाचणं इज सो मच. कोणाला दोष देऊ नका, हा एक PhDचा क्लास आहे खरं सांगतो, म्हणजे बोलूनच. त्यासाठी थोडी अंतःकरणाची शुद्धी असल्याशिवाय टिकत नाही ते. समजलं ना, तुम्हालाही वाईट वाटेल की काय इतकं सगळं करू. आणि दुसरं सूक्ष्म सूक्ष्म दोन बुद्ध्या प्रकारच्या बुद्धी कशा आहे, ज्याची बुद्धी अग्रबुद्धी आहे म्हणजे एकाग्रता असलेली आहे, आणि सूक्ष्म म्हणजे शुद्ध होऊन व्यापकता आहे. कारण सूक्ष्मता कशी मोजली जाते विचारलं, सूक्ष्मता ही व्यापकतेने मोजली जाते. बर्फापेक्षा पाणी सूक्ष्म याचा अर्थ बर्फाच्या खड्यापेक्षा पाणी व्यापक आहे. पाण्यापेक्षा वाफ म्हणजे वारा सूक्ष्म, कारण ह्या पाण्यापेक्षा वारा अधिक व्यापक आहे, वाऱ्यापेक्षा आकाश अधिक व्यापक आहे, आणि आकाशाला गवस निघालेला हा हरी हा परमात्मा व्यापक आहे. काही दिसू नये. हे आलं की आमच्याकडून 50 रिपीट करून घ्यायचं कोणते पुढे लोकांना त्रास वाटतो की नको काय तेच सांगतात.
आणि ते ज्याला त्याला म्हणतात सूक्ष्मदर्शी, ज्याला ही सूक्ष्म आणि एकाग्र बुद्धी आहे त्याला अशा कुशाग्र बुद्धीने आणि शुद्ध अशा अंतःकरणाने त्याचा साक्षात्कार होतो. म्हणजे मागे थोडं नैराश्य आणणारा शब्द आहे की ही गूढ आत्मानं प्रकाशते. गुढ म्हणजे असून, आता गुढ याचा अर्थ कोणाला सांगू नये, आपल्या याच्यात काही पंडितांनी याच्यातलं एक वेगळं सांगू नये बाबा, कानात सांगायचं अमक्या जातीचं असेल त्याला, असं नाही आहे. ते सगळ्यासाठी ओपन आहे सिक्रेट. फक्त त्याची जाणीव त्याला होईल की ज्याचं अंतःकरण त्यासाठी उपलब्ध असेल, तो तर आहेच. कधी कधी जवळ असून त्याच्यावर जर आवरण आलं पाहिजे, आता सगळे कागद असेल त्याच्यावर आवड असेल, इथे असलेलं माझा हे आपल्याला मार्कर सापडू शकणार कुठे आहेत, बुक मार्क नाही सापडत. तसं हे दोन प्रकारच्या मुळं त्याला ऋषीला सांगायचं आहे की ह्या अविद्येचा प्रभाव झाल्यामुळे किंवा वासनेचा प्रभाव झाल्यामुळे पहिल्यांदा बुद्धीवर झाकण पडते. आहे तो आत्मा. कधी कधी त्या सूर्यग्रहणाचं उदाहरण देतात. त्या सूर्य असतो पण ते त्याच्यावर त्यात राहुग्रस्त जीवाकरण राहायचं, ती छाया झाल्यामुळे दिसून पडत नाही. नंतर हळूहळू जेव्हा सूर्यग्रहण कमी व्हायला लागतं, ग्रसित झालेला भाग सूर्यप्रकाश तो. आणि वस्तू विद्यमान असल्याशिवाय कशी दिसून पडेल सांगा ना तुम्ही. हा फरक आहे शून्यवादी लोकात आणि वेदांतात. शून्यवादी लोक तुम्हाला शून्यामध्ये येऊन थांबतात ध्यानाच्या ह्याच्यात बस. पण त्याला देखील ते प्रकाशित करणार आहे ते अस्तित्वरूप असलेले तत्व असून आपल्याला आज प्रतीतीला येत नाही. याचं कारण त्या तत्वामध्ये काही दोष आहे म्हणून नाही, की ते नाही तुमच्यात म्हणून आहे. पण माया किंवा अविद्या दोन प्रकारे कार्य करते. आपल्या आंतरिक दोन पाय जे आपले कोणते प्रवासाचे, कोणते मन आणि बुद्धीवर. बुद्धीवर आवरण घालते माया, मला समजूत येत नाही, आणि आवरण आलं म्हणजे मनामध्ये विक्षेप होतात. आणि हे वारंवार दिलेले उदाहरण आहे शंकराचार्यांनी की मंद अंधकारात आपण दोरीकडे दोरी म्हणून जर नाही पाहिली तर दोरीच्या ठिकाणी आपल्याला साप दिसतो. खऱ्या अर्थाने तिथे साप नसतो. आपल्या मनानेच आपण कल्पना करतो. असं का होतं हे पाहिलं तर ह्या दोन गोष्टी ते लागू पडणार या उदाहरणात. की माझ्या बुद्धीवर येत असतं आवरण मंद अंधकारामुळे, त्याच्यामुळं आहे ती वस्तू मला काही दिसून पडत नाही. हे न दिसून पडल्यामुळे तिथे आहे म्हणजे अस्तित्व आहे त्या दोरीचं, दोरीच आहे खरंच. पण मग दोरीला दोरी आहे न जाणल्यामुळं मग दोरीला मी विपरीततेने जाणतो. ते दोरी म्हणजे साप आहे. मग त्याचं आपण वर्णन करतो, 6 फुटाचा आहे, कवड्या कवड्या त्याला आहे, 10चा आकडा आहे, तुम्ही काही म्हणा. आणि त्याला तर मारायला गेलं तर मरणार आहे का? तिथून मग संतान म्हणत असं जवळतून मुगात भीतात तुम्ही. दोरीच्या सापा भेऊनी भवा भेटी नाही जीवाची. जीव हा शिवस्वरूपच आहे. या सेक्शनची सुरुवातच तिथून झाली की प्रत्येकाच्या हृदयाकाशात हे दोन प्रकारच्या आत्म्याची पडछ आहे. ऋतम पिबंतो सुकृतस्य लोके. एक कर्मानुसार त्याला फळ घेण्यासाठी आलेला ते अवश्यम भावे म्हणून ऋतम म्हटलंय त्याला. दुसरा देखील त्याच्याशिवाय हे पहा आपल्याच्या जेव्हा परछाया पडते नाही, ते माझं कवडसा इथे प्रकाश असल्याशिवाय कवडसा दिसत नाही. पण हालचाल होते त्या ह्या आपल्या होणाऱ्या प्रतिमेत. पण दुसरा जो तो प्रकाशाचा भाग आहे तो कसा असतो? केवळ साक्षी मात्र असतो. तर ह्या जीवाला अशी बुद्धी असल्यामुळे त्याला समजून पडत नाही. तेच वासुदेवानंद महाराजांनी सांगितले की या संसार वृक्षी जीव ईश दोन पक्षी. हा जीव म्हणजे छाया इव आणि दुसरा आतप इव म्हणजे त्याचा ऊन किंवा प्रकाशासारखा आहे तो. त्या प्रकाशाशिवाय आपल्याला बोटाच्या देखील ह्या मुवमेंट दिसून पडत नाही. हे सगळी आपला जीवात्मा हे करत असतो आणि हे याच्यामध्ये असल्यामुळे आपल्याला दिसून पडत नाही आपल्या मागचं. जीव कर्मफळे भक्षी ईश्वर निरीक्षी साक्षीत्व आहे. पण तिथे सुरुवात त्याचा तो एक विशेष थोडा सूक्ष्म असा शब्द येऊन गेला की तो सांगायचा राहिला तुम्हाला की खऱ्या अर्थाने जीवात्मा हा कर्ता भोगता आहे. आत्मा कसा आहे? अकर्ता अभोक्ता. मग त्याला देखील पिबंतो असा शब्द का वापरला? फळ खातो.
कारण त्याच्या प्रकाशाशिवाय हा बघू शकत नाही म्हणून याच्यासाठी. पण खऱ्या अर्थाने तो कसा आहे, तो केवळ साक्षी आहे. जीव हा कर्मफळे बक्षी ईश्वर निरीक्षी साक्षीत्वे. दोन्ही पडच्या एका ब्रह्माच्याच आहे. शुद्ध मायेशी एकरूप झालेल्या ब्रह्म त्याला म्हणतात ईश्वर, आणि मलिन सत्वगुण म्हणजे तमगुण रजगुण सहित असलेल्या मायेशी झाले त्याला जीव. आता जीवाची भूमिका चालली आहे या श्लोकामध्ये, या मंत्रामध्ये, की ह्या जीवाच्या पाठीशीच हे तत्व असून तसं खूपच जवळ असावा माझा माणूस, पण माझी नजर जर पुढे असेल तर आयुष्यभर मी त्याचं दर्शन घेतो म्हटलं तर होऊ शकत नाही. आपली नजर कशी असते आजचा, बस बाहेरची ऑब्जेक्टिव्ह नॉलेज भरपूर. तर म्हणून अशा अप्राकृत बुद्धीला शंकराचार्य की जे असंस्कृत या बुद्ध्या म्हणजे त्याच्यावर चांगले संस्कार नाही, शुद्ध अंतःकरण नाही, त्यालाही ऐकावंसं देखील वाटत नाही, चिंतनही करू शकत नाही. पण याचा अर्थ त्याचा स्वानुभव येऊ शकत नाही असं नाही. लगेच पुढच्या दोन ओळीमध्ये पॉझिटिव्ह शब्द सांगत दृश्यते, पण त्याचा देखील साक्षात्कार होऊ शकतो कोणासाठी, की ज्याची बुद्धी एकाग्र आहे आणि शुद्ध अंतःकरण आवश्यक आहे. सगळ्या साधना कशासाठी, परमात्मा प्राप्तीसाठी नाही. परमात्मा नित्य प्राप्त आहे, तो प्राप्य नव्हे, उत्पाद्य नव्हे, विकार्य नव्हे आणि संस्कार्य नव्हे, असा परमात्मा आहे. मग त्याच्यासाठी हे आपलं समायोजन होणं, ॲडजस्टमेंट होणं आवश्यक आहे. हे ज्याच्यात हे समायोजन झालं आहे त्याला चटकन जेच क्षणी अनुग्रह केला तेच क्षणी मुक्त झाला, आणि बंधन काही आत्म्याला बोलूच नाही, एकदम चटकन त्याची दृष्टी बदलते. सूक्ष्म सूक्ष्मतरी सूक्ष्म असतो अशा तरी निरूपणाच्याही पलीकडचे आहे, समजा शब्दाच्या पलीकडे आहे. पण याचा अर्थ नैराश्य येण्याची आवश्यकता नाही, आपल्या आपण देखील त्याचा अनुभव. एष पुरुषा सर्वेषु भूतेषु म्हणजे ब्रह्मादी स्तंभपर्यंतेषु भूतेषु गुढा संवृत आवृत्त झाला आहे. ब्रह्मदेवाच्या समष्टी बुद्धीच्या मागे समष्टी मायेचं वावरण आहे, म्हणजे त्याला अव्यक्त म्हटलं आहे. आपल्याच्यात अव्यक्त म्हणजे व्यक्तिगत वासना आहे, आणि त्या जितक्या जास्त परिमाणात असतात तोपर्यंत हे परमात्मा स्वप्राप्तीची वासना देखील दबून राहते. आणि म्हणून हे अशा तऱ्हेने अविद्या माया अच्छी असल्या मायेने आवृत्त असतात. एष आत्मान प्रकाशते, पण ते मायेचं आवरण दूर करा. तसं ढगाला बाजूला होऊ द्या, सूर्य ते आहेच, सूर्याचं दर्शन. आता यासाठी आपण काय करावं एवढं तर समजलं आपल्याला, की आपल्याला पायरी पायरीने जायचं असेल तर स्थूलापासून सूक्ष्माकडे, आणि अंतिम जीवनाचं लक्ष कोणतं सांगितलं, पुरुषान्न परम किंचित, याच्या पलीकडे काही नाही. आता हे त्यासाठी आता ध्यानाची साधना कशी करावी अशा थोडंसं अंतःकरणाची तयारी केलेल्या साधकांनी यमराज किंवा हे गुरु 13वे मंत्र सांगत आहे. यच्छेद्वांग मनसी प्राज्ञः तद्यच्छेद ज्ञान आत्मनि, ज्ञान आत्मनि महति नियच्छेद तद्यच्छेद शांत आत्मनि. आपल्याला प्रथम जीवनाचं लक्ष आहे कोणतं, सा काष्टा सा परागती. मागचे मंत्र ऐकला तुम्ही, तो गुण आहे असून पण तिथे जर झेप घ्यायची असेल तर साधकाने कुठून तरी या शुद्ध अंतःकरणाची झेप उड्डाण घेतली पाहिजे. तसं आपण ब्लेड शार्प करतो पण दाढीच केली तर उपयोगाचं नव्हे. खिचडी शिजवतो पण खाल्लीच नाही तर काय केलं, नुसतं आपण कर्म उपासना केली पण त्याचं परिवर्तन जर हे आत्मज्ञानात झालं नाही तर आपल्या जवळ असून ज्याच्यासाठी आपण सगळं हे साधन करतो त्याची पूर्तता होणार नाही. मग काय करावं त्या साधकांनी, मग शब्द आपल्याला प्राज्ञ. प्राज्ञ म्हणजे ज्याचं अंतःकरण शुद्ध असून ज्याला ही शास्त्राची देखील विद्वत्ता समजली आहे, संस्कार झाले, समजलं आपल्याला आत्मा काय अनात्मा काय, सर्वसाधारण जनरल नॉलेज झालं आपल्याला.
प्राज्ञ म्हणजे शहाण माणूस, शहाण्या पुरुषाने. प्रज्ञा यस्य अस्ति इति प्राज्ञा. ज्याला हे विचार आहे, ज्याला हे समजलं आहे असं तत्व की हे जीवनाचं खरं लक्ष आहे. आज मी ह्या शमधीच्या उपाधीशी एकरूप आहे, मला तिथून त्याच्या पलीकडे झेप घ्यायची, तर मग काय करावं लागेल? जसं आपण टेरेसवर जात असताना पायरी पायरीने जातो, एकदम उडी नाही घेत. तर पहिली पायरी त्यात म्हटलं की वाक मनसी इच्छित. अशा विवेकी पुरुषांनी आपल्या वाणीचा लय मनामध्ये करावा. वाणी याचा उपलक्षणीने काय म्हणायचं? सगळ्या ज्ञानेंद्रियाचं आणि कर्मेंद्रियाचं ते प्रतीक आहे. हे 5 कर्मेंद्रियामध्ये वाचेचा समावेश होतो ना. हात, पाय, वाचा, गुदा आणि जननेंद्रिय. आणि आपली वाचा मनाचं देखील प्रतीक आहे. आपण बाहेर काय बोलतो हे आपल्या मनात सारखं. एखाद्या रागवायचं असतं तर आपले तसे शब्द येतात पेरीबाज. म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रियाला प्रथम जरा बाहेरनं काढून अंतर्मुख करा. कुठून तरी सुरुवात केली पाहिजे. आपल्याला ठरलं असेल की तिकडे आपल्याला प्रवास करायचा आहे. पण कोणी बुद्धिमान असलेल्या विचार करणाऱ्या माणसांनी ज्याला हे संस्कार समजले की अनात्मा मी नव्हे, आत्मा मी आहे, पण अजून मला आत्मस्वरूपाचं दर्शन झालेलं नाही. आज मी हे इंद्रिय, मन आणि बुद्धीशी एकरूप झालेलं आहे. बस तिथून प्रथम मला थोडंसं अंतर्मुख होऊन जरा बाहेर निघालं पाहिजे. म्हणून कधी कधी आपल्याला स्थूल रूपाने देखील मौन पाळतात. कशासाठी? नुसतं बोलायचं नाही बाहेर आणि आत्मविचार. मौनाच्या वेळेस आपलं मन जपामध्ये ठेवा, चिंतामध्ये ठेवा, म्हणजे उगाच काहीतरी रिॲक्शन होत नाही. सुरुवात करा. म्हणून वाणी हे म्हणजे स्थूल असं कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रिय त्याची दिशा वळवा मनाकडे. डायरेक्शन बदलवायचे आपल्याला फक्त. म्हणून प्राज्ञ हा वांग मनसी इच्छित. वाचेला विवेक पुरुषांनी मनामध्ये लय करावा वाचेचा. तन्मनः ज्ञाने आत्मनि इच्छित. आता ते मन आता झालं मनसे यच्छेत संयमेन सहज स्थापयेत इत्यर्थ. म्हणजे संयम ठेवून त्याचं स्थापना करा. तत्मनः ते मन ज्ञाने आत्मनी, ज्ञाने आत्मनी बुद्धौ इत्यर्थ. म्हणजे बुद्धीमध्ये आपण आधीच पाहिलं सिक्वेन्स तुम्हाला. इंद्रियाहून सूक्ष्म आपलं मन, मनाहून सूक्ष्म बुद्धी, बुद्धीहून सूक्ष्म समष्टी बुद्धी, समष्टी बुद्धीच्या मागे असलेलं अव्यक्त आणि अव्यक्ताच्या मागे असलेलं परपुरुष. तिथे गेल्यानंतर मग उत्तम पुरुषाची प्राप्ती. तो ज्ञाने आत्मने म्हणजे ज्याच्या ज्या सुसंस्कृत मनाला ज्या नुसतं शुद्ध अंतःकरण होणं म्हणजे साधनेचं मर्म नाही, त्याच्यातून आपल्याला शुद्ध स्वरूपापर्यंत जाता आलं पाहिजे. तर ज्ञान आत्मनी महतीने महत्त्वे. आपण आधीच सांगितलं की बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काय, व्यापक काय. अति त्यातल्या मंत्रामध्ये सांगितल्याप्रमाणे समष्टी बुद्धी. पण एका बुद्धीशी तादात्म्य होण्याच्या मध्ये समष्टी बुद्धीशी एकरूप करा. तत् महत्त्व, ते महत्त्व ठीक झाल्याने शांते आत्मनी चैतन्य स्वरूप निर्विकारे आत्मनी. जे शुद्ध चैतन्य, प्युअर कॉन्शियसनेस, की कशाबाबतचं जाणतो जाणत नाही त्या वृत्तीच्या पलीकडे असलेल्या त्या याच्यात यच्छेत. कसं? एकाग्रेने स्थापयेत. एकाग्रता, मनाची एकाग्रता करून त्याला स्थापित. योगमवलंब्य आत्मानं ध्यायेत इत्यर्थ. ही आत्म्याचं तुम्ही ध्यान करा. आता वृत्ती कशी होईल आपली? आज जी आपली अनात्माकार वृत्ती आहे, आता वृत्ती येईल आत्माकार. सोहम भावेने ध्यायेत. की तो मी आहे. आता सोहम शब्द कोणी म्हणत असतो की ठीक आहे, की तो आत्मा मी आहे. जो ब्रह्मांडाच्या मागे साक्षी आहे 6, तोच पिंडाच्या बुद्धीच्या मागे असलेला अहम आहे. 6 अहम आणि अहम 6. बस ही खरी संन्यासाची वाट. तर शांती आत्माने. आणि हा एक मानसशास्त्राचा नियम आहे की ज्याचा तुम्ही विचार करता ते तुम्ही होता. विचार अनात्म्याकडे झुकवा, आत्माकार वृत्ती होईल, आत्मस्वरूपाचं दर्शन होईल. अनात्म्याकडे तर झुकवायची काय आवश्यकताच नाही. पण येणारच आहे की विधात्याने आपल्याला इंद्रिय निर्माण करत असताना त्याच्यात मॅन्युफॅक्चर डिफेक्ट ठेवला, बाहेर मग फार जाते आपलं. तर म्हणून त्याला हे
प्रयत्नाने जर ठरलंय ना आपल्याला आपल्या स्वरूपाकडे जायचं असेल तर बस सूत गुंतली उकलावे मानत मानत न्यावे स्वरूपाकडे. कसं करून की स्थूला करून म्हणजे आपल्या कर्मेंद्रिय आणि ज्ञानेंद्रियाला वळवायचं मनाकडे, मनाला वळवायचं बुद्धीकडे, बुद्धीला वळवायचं समष्टी बुद्धीकडे, समष्टी बुद्धीला लिहायचं. आता अव्यक्त सुपरसीड होते त्यात आपल्या बीजरहित अव्यक्ताकडे जर वळवते त्या आत्मतत्वामध्ये आणि त्याला म्हणतात शांती आत्मनी अच्छी बस असं तर. आणि ती जी आहे त्याच्याची एक तिथेच तिथे राहा दे स्टे देअर वाक्य तिथे. आता आत्मसंस्थ मनकृत्वा किंचिदपि न चिंतेत भगवद्गीतेत सांगते की त्या ठिकाणी तुमचं मन स्थिर झाल्यानंतर डोंट इनिशिएट न्यू थॉट, नवीन विचार तुम्ही देऊ नका. आला तर त्याच्याकडे पाहणं बंद करून टाका. त्यालाच म्हणतात सा काष्टा सा परागती. मागच्या नुसतं जीवनाचं ध्येय सांगितलं, हे एक वैशिष्ट्य आहे उपनिषदाचं आणि गीतेचं. पहिल्यांदा जीवनाचं लक्ष सांगतात, त्याच्या प्राप्तीसाठी असलेला हा मार्ग आहे. खरं तर आपल्या नदीला क्रॉस करायसाठी आपण नौका घेतो, पण नौकेचं प्रयोजन कुठून असतं, या किनाऱ्यापासून तो दुसऱ्या किनाऱ्यापासून पलीकडच्या गावाला जायचं असेल तर नौका इथे ड्रॉप करतो. तसंच ही प्रक्रिया देखील त्या ठिकाणी संपते, बस जात असतात बा असं सांगून टाकलं. आता हे सगळं करायचं असेल तर किती व्यक्तिगत आपण किती साधन केले, किती काही पुस्तक वाचले, पण जोपर्यंत गुरुजनांपासून हे गुण समजत नाही तोपर्यंत आपल्या लक्षात. अरे साधं नुसतं कॉम्प्युटर चालवायचं असलं तर कोणाकडून तरी आपल्याला गाडीत घ्यावं लागतं. छान मशीन आहे. उद्या गाडी चालवायची असलं तर कोणीतरी आपल्याला गाईड करणारा असला पाहिजे की काय कसं म्हणतात गिअर काय बोनेट आहे काय सगळं. एखादा डिजिटल डायरी जरी असेल तर त्याचं विचारलं की कसं उघडायचे त्याला. आणि गुण का म्हटलं आहे की जोपर्यंत कोणी याबाबत सांगत नाही तोपर्यंत हे गुण आहे. कशाला म्हणतात गुण सांगा बरं. एखादी गोष्ट काय सांगितलं पण गुढ असतं, पण सांगितल्यानंतर गुढ राहत नाही. समजा मी तुम्हाला काही नसलेली गोष्ट सांगितली, तुम्हाला लगेच वाटतं आज समजलं मला तू स्वामींचे लग्न झालं होतं, त्या 2 बायका होते. आणि अशा गोष्टी की तुम्ही कानफुशीसारखं सांगत असत. जोपर्यंत मी तुम्हाला सांगितलं तोपर्यंत कळलं का मला ते 2 बायका होत्या म्हणून, आता समजलं. आणि मग तू अधिक डिटेल कर, पहिली कुठे होती, एक सांगलीला होती, मग तिकडे मग कलकत्त्याला, असं बरं. आता केव्हा कळतं हे असं काही झालं नाही, पण तुम्हाला एक उदाहरण सांगितलं. तसंच आहे, जोपर्यंत आपले कान उघडत डोळे तिथे आपल्याला तयारी पाहिजे म्हणायची. गुरुजनापासून हा शब्द मिळत नाही तोपर्यंत शास्त्रज्ञोपी स्वातंत्र्यनं ब्रह्मज्ञानान्वेषणं न करूया. शंकराचार्य भाष्य सांगितले की किती तुम्ही शास्त्र वाचत बसा की काही येणार नाही, तुम्ही शास्त्रीय व्हाल पण ब्रह्मनिष्ठ होऊ शकत नाही त्या ठिकाणी. हा एक महत्वाचा पैलू आहे गुरुच्या दृष्टीने. याचा कधी कधी एक शब्द 25 दिवस घेतो. किती विद्वान आहे म्हणतात, 50-50 पुस्तकं लिहून टाकतात. लोक त्याला ते पाहिजे असते ते लोकांना बुद्धीचा खेळ. पण ज्याच्यामुळे बुद्धीचा खेळ चालतो त्याच्याकडे जर वळवायचं असेल तर ज्याचं ऑलरेडी त्याच्याशी स्थिरता आहे त्याने सांगूनच हे फक्त होईल. कारण आधी सांगितलं न धरेन अवरेण एष प्राप्य, असं की प्राप्त होऊ शकत नाही. आणि म्हणून आता ते काय करायचं तर समजलं. गीतेत देखील असाच सिक्वेन्स आहे की ज्ञानाशिवाय पवित्र दुसरं काही नाही. पण ते कसं मिळवायचं, तद्विधी प्रणिपातीनं. म्हणजे उपनिषदाचा अनुसार सगळं गीतेचे तुम्हाला श्लोक दिसतील. आम्हाला गुरुदेवाने प्रथम उपनिषद शिकवलं, नंतर गीता शिकवली. तर काय करावं अशा ते साधकांनी. आता समजलं तर आहे, इंटेलेक्च्युअली समजलं, पण इंटेलेक्च्युअली नॉट ॲक्च्युअल. बौद्धिक म्हणजे नव्हे, पण त्या बुद्धीला तिकडे वळवायचं असेल तर कोणीतरी आपल्याकडून आपल्याला मार्गदर्शन म्हणून असल्याशिवाय जमू शकत नाही. आता अशा याच्यात आता या वाक्याचा आधार घेऊन विवेकानंदांनी सगळ्या जगाला जागा केला. अवेक, अराईज अँड स्टॉप नॉट टिल द गोल इज रीच. उठा, जागे व्हा. जोपर्यंत त्या ध्येयाची पूर्णत्वाची प्राप्ती होत नाही तोपर्यंत तुमचे प्रयत्न सुरू ठेवा. आता तसं आता इथे आता सांगत आहे. हे विवेकानंद देखील एवढे विवेकानंद कशाचा आधार होता माहिती आहे का, वेदांताची बैठक होती पक्की. फक्त त्यांच्या भाषेत बोलायचं संस्कृत बोलणारे इंग्रजीतून सांगितले.
यातच भाषांतर येते. हा फार श्लोक महत्व. हे सुद्धा आता करा आपल्या मनाला जाग करायसाठी. पाहता उत्तिष्ठत जाग्रत प्राप्यवरा निबोधत क्षूरस्य धारा निशिता दुरत्यया दुर्गम पतस्तत् कवयो वदंती. हे आपल्याला समजतं की काय एक थिअरॉटिकली आपल्या लक्षात येते की असं आत्मतत्व आहे. इंद्रियाहून शिष्ट मन, मनाहून बुद्धी, बुद्धीहून समष्टी बुद्धी, समष्टी बुद्धीहून अव्यक्त अनमॅनिफेस्ट, त्याच्या पलीकडे कॉन्शियसनेस चैतन्य. राईट, समजलं. पण त्याच्याशी जर समरस करायचं असेल तर कोणीतरी त्याच्याशी समरस असलेला सांगितल्याशिवाय लक्षात येत नाही. तसं आपण खूप गाढ झोपेत आहोत आणि त्या झोपेमध्ये आपल्याला स्वप्न दिसतं. स्वप्नामध्ये असताना स्वप्न आपल्याला 100% खरं वाटतं. अरे देखा मला दिसलं की मी ताडोबाच्या जंगलात गेलो, वाघ माझ्या मागे लागला. खूपच. आणि माझ्याकडे 2 प्रकारचे लोक पाहणार होते. बरं झालं, फारच गप्पा मारतो ना, आता पहा कसा पाहतो स्वामी. असं दुसरे आपले भक्त नाही होत. अरे असं पण काय घाबरले जाता वाघाला असं. आणि त्या वाघाने जोराने डरकाळी फोडली. मग झालं काय, जागा झालो. असंच म्हणण्यासारखं आहे. एका झाडावर 10 पक्षी होते. बंदूक घेऊन शिकारदार आला आणि आवाज केला त्यांनी. 5 निघून गेले. त्या झाडावर किती राहिले? 10 पैकी 10 निघून जातील ते. तसं त्याला सांगायचं की त्याच्यासाठी आता तुम्हाला थांबू नका कुठेतरी. म्हणून अरे अनाद्य विद्या प्रसुप्ता, की अनादि विद्येमध्ये झोपलेल्या अशा जीवांनो. असं हे पाय उपनिषदाचं फार पॉवरफुल स्टेटमेंट आहे. उत्तिष्ठत, उठा. आपण पण आज सकाळी उठताना किती त्रास झाला तुम्हाला. पहिले काटून उठतो पण जाग होत नाही. हे उठणं एक प्रक्रिया आहे. गेट अप बट देन अवेक, अराईज. म्हणजे उठा आणि दुसरं जागे व्हा. काय जाग होऊन करायचं? तसं आपण भरपूर काही मिळवत असतो जीवनात. जागृत प्राप्यवरान निबोधत. स्टेप सांगितल्या कसं तिकडे जायचं. अरे अनाद्य विद्या प्रसुप्त आहे. छान भाषा करायला म्हणतात की उत्तिष्ठत आत्मज्ञानाभिमुखा भवतं, की आत्मस्वरूपाच्या ज्ञानासाठी जरा जागी व्हा, तयार तरी व्हा निदान. जागृत म्हणजे अज्ञान निद्रया सर्वानर्थ बीज भूताया. घोर, अत्यंत घोर अशा झोपेत निद्रे झोपलाय. आणि म्हणून तो घोर झोपलेला असतो त्याला वाटतं की काहीच नाही. पण इंग्रजीत म्हणतात की इग्नरन्स इज ब्लिस. नाही की अज्ञान मोठा आनंदात आहे. पण अज्ञानात असलेला म्हणजे झोपेत असलेला देखील आपल्याला आनंद मिळतो. पण झोपेचा आनंद कशाने आवृत्त झाला असतो? अज्ञानाने. आता त्यातून जर जाग व्हायचं, कारण त्याच्यामुळे आपल्याला स्वप्न दिसतं. हे त्याला मी नाही, त्याला मी समजतो, माझं त्याला माझं समजतो, जे अनात्म्याला आत्म समजतो, हे आपलं स्वप्न आहे. आणि हे स्वप्न पाहण्याचं कारण आत्मस्वरूपाचं अज्ञानरूपी निद्रा. आत्म अज्ञान महानिद्रा. बाकीचे 2-3 तासाची निद्रा ज्ञानी माणसाला येत असते, संतालाही येते, ऋषीमुनीला येते. पण इथे ह्या निद्राचा अर्थ आहे नॉन ॲप्रिहेन्शन ऑफ द सेल्फ. आपल्या स्वतःला आहे तसं न जाणणं, हे एक झोप आहे माणसाची. म्हणजे मोठ्या कारुणिकतेने आवाज देत आहे की अविद्याग्रस्त असलेल्या जीवानो, हे मानवा, उठा, जागे व्हा. उत्तिष्ठत, जागृत. आणि काय करायचं? प्राप्यवरान्य. ठीक आहे, जाग झालो, समजलं आपल्याला हे जीवनात ध्येय आहे. पण त्याची प्राप्ती करायची असेल तर ज्याला त्याची प्राप्ती झाली त्याच्याकडून तुम्ही मिळवा. महान गुरुजनांकडे जाऊन निबोध होतं, म्हणजे ते आत्मतत्व काय समजून घ्या. बाकीचं सगळं समजतं ना. ऑब्जेक्टिव्ह सायन्स, झुऑलॉजी, बॉटनी, केमिस्ट्री, फिजिक्स, हे आपलं बाहेरचे प्रॉब्लेम सोडू शकतं. पण आपल्या बाबतची समस्या दूर करणारा कुठलाही सायन्स जगात नाही. दिस इज अ सब्जेक्टिव्ह सायन्स. जसं आपण सायन्समध्ये एखाद्या त्या सायंटिस्टकडून आपण शिकवतो, तसं त्यांच्याकडे जाऊन तुम्ही शिका, समजावून घ्या.
तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्न, परिपाठ म्हणजे नम्रतेने, परिप्रश्न त्याने याबाबतचा प्रश्न विचारून इकडचा प्रश्न विचारला तर त्यानंही जनरल नॉलेज असतं की कसं काय बदली करायची, नोकरी कोणती करायची वगैरे. जाऊन असं विचारा. निबोधत म्हणजे त्या सगळ्या भागाला जाऊन गुरुजनांच्या पाशी जाऊन त्याची सेवा करा आणि विचारा याबाबत. याचं कारण काय? का आपण होऊन नाही कमी करू शकत त्याची प्राप्ती. क्षुरस्य धारा निशिता दुरत्य. हा मार्ग कसा आहे म्हणून जरा भीतात लोक ना. म्हणजे वस्त्राला तीक्ष्ण लावलेल्या धारेप्रमाणे एका पाऊलाची वाट कोणी करावं वाट एकटं चालवलं. हा मार्ग वस्त्राच्या धारेप्रमाणे बिलकुल एकेरेतीक आहे. त्या ओलांडण्यासाठी अत्यंत कठीण आहे. पण माणसाला सांगितलं ते, बाकीच्याला नाही. तर दुरत्या दुर्गम पथा, ओलांडण्यासाठी कठीण असलेला अवघड आहे पण अशक्य नाही. नाही तर कोणी ऋषीमुनीने साक्षात्कार केला नसता. इति कवया वदंती. कवया म्हणजे जे ज्ञानी आहे, जानंती ती ऋषया, जे जाणतात हे आत्मतत्व त्यांनी सांगितलं. त्याने देखील ज्ञान मिळवायच्या आधी ते देखील अज्ञानी होते. असे काही गुरु काही वर्ण पडले नाही असे. त्याने आपल्या गुरुपासून मिळवलं ज्ञान, त्यांनी आपल्या गुरुपासून मिळवलं. अशा तऱ्हेने एक प्रकाशित झालेले दिवा दुसऱ्या ज्योतीला लावतो तर त्याला प्रकाश होत असतो. तर आपल्या हृदयात ज्ञानाचा प्रकाश व्हायचा असेल तर पहिली पायरी कोणती आहे? कॉटवरून उठा. कोणत्या कॉटमध्ये? अविद्याग्रस्त असलेल्या झोपेत आपण. मांडुक्यात हा विषय अधिक स्पष्ट केला. अनादिमाया सुप्तः यदा जीवः प्रबुध्यते अजम अनिद्रम अस्वप्नम अद्वैतम बुद्धेती तदा. अनादि मायेमध्ये झोपलेला आहोत तुम्ही आम्ही. ज्याला मी नाही त्याला मी समजतो, ज्याला माझं नाही त्याला समजतो. उद्या बी छेडलं म्हणजे मग रडायला येतं आपल्या. असं का व्हावं? होतं का काही आपल्या जन्माच्या आधी? सगळं नव्हतं. राहतं का नंतर? हे समजतं बरं आपल्याला. पण ही जी माया अशी आहे ना की जे खरं नाही त्याला खरी दाखवते आणि खोटं आहे त्याला खरं दाखवते. असं आहे ते. म्हणून मायेलाच पर्यायी शब्द आहे अविद्या, अज्ञान. त्याची झोप आहे. बाकीची झोप 2-3 तासाची सगळ्यांनाच आहे. तर म्हणून म्हटलं की हे उठा कुठून, कशापासून उठायचं? हे बाकी तर नेहमीचे कॉटचे आहे, पण या कॉटवर झोपलेलं आहे. आणि म्हणून त्यात स्वप्न दिसतं. बरं स्वप्न केव्हा दिसतं? एखाद्या वेळेस की आपण आहोत असं जाणणार म्हणून स्वप्न दिसतं. मागे तुम्हाला गोष्ट सांगितली जनक राजाची. राजे होते, ते बसले होते आपल्या सिंहासनावर. थोडंसं 1-2 पूर्णाच्या पोहे जास्त खाऊन झाले असेल आपल्या भाषेत सांगायचं. त्याला डुलकी आली. त्याला तेवढ्या याच्यात ते राजा असून स्वतःला पाहतात की मी भिकारी झालो. तुमचं आमचं असंच झालंय. आता का सोल इज पोटेन्शियली डिव्हाइन. आपलं परिपूर्ण हे दिव्य स्वरूपच आहे. आता राजा असो, झोप लागली 1-2 सेकंदाची का असे ना, पण अनुभव अत्यंत विपरीत आला त्यांना. स्वप्नात पाहतो तर मी भिकारी झालो, त्याला दिसायला लागलं. जागावून बघतो तर मी राजा आहे. विचारणार कोणा? उत्तिष्ठ तू उठ, जागा हो, गुरुकडे जा. गुरु होते अष्टावक्र, 8 वक्र होते शरीराला, पण दृष्टी सरळ होती. आणि महाराज स्वप्नात पाहिलं तर मी भिकारी, जागा झाला तो राजा. 2 तर अत्यंत विपरीत अनुभव आहेत माझे. विचारलं की मी कोण? कोहम. म्हणजे अजूनही तू स्वप्नात असशील तर तू भिकारी, आणि जागा असेल तर त्याच्यासाठी त्या जागा व्हायचं. म्हणजे जसं आपण खूप गाढ झोपत असताना मोठा अलार्म लावतो. आजकाल मोबाईलला खूप मोठे आवाज येतो, उठावच लागतात. शास्त्र आणि गुरु तुम्हाला काय करतात? अलार्म देण्याचं काम करतात, आहे ना. गजर. आता गजर करताना ऐकून तुम्ही उठतात ती का, पण त्यात जर बटन दाबून ठेवले तर काय होईल? आणखी झोप लागते. हे सगळं त्याच्यात भरलेलं आहे उत्तिष्ठतेमध्ये. ते ज्ञानाचा कुरुठा, सेवा ही दारवंटा, हे ज्ञानाचं भांडार असतं. हे आतमध्ये तिथे येतच ना आपल्यापर्यंत. कुठे मिळेल आपल्याला? भांडार आहे ते, काही कमतरता नाही. सेवा ही दारवंटा. तिथं आपण दरवाजातून तर पहिल्यांदा त्याचा दरवाजा म्हणजे सेवा आहे. आणि ती कशी करावी? तनु मनु जीवे, शरीराने मनाने जीवभावानी चरणाशी लागावे. म्हणजे त्यांनी सांगितलं ते तसं करायचं साधन.
चरणाच्या नुसते पाय दाबून बसायचं नव्हे. आणि अगर्वता करावे दास्य सगळं बस. तिथे काही अहंकार आणून उपयोगाचा. आपला अहंकाराचा आड येतो. अहंकाराच्या आड येण्याचं कारण आवरण पॉवरफुल असतं आणि म्हणून उठा जागेवा आणि असं सगळे दुरत्या दुर्गम पतः इति कवयः वदन्ति. कवयः ज्ञानिनः वदन्ति. आत्मज्ञानी पुरुष देखील सांगतात की हा मार्ग अवघड आहे. अवघड आहे पण अशक्य नाही. बस. नाही तर मग कोणीही साक्षात्काराच्या मार्गात लागलाच नसतं. दुरत्या दुःखेन अत्ययस्याः सा दुर्गमः. दुःख फार कठीण तिने त्रास करू शकतो. कारण खूप दिवसाची आपल्याला सवय आहे देहोहम. देह म्हणजे शवालाच आपण म्हणतो मी देह आहे. शिवोहम काही जमतच नाही, सोहम जमतच नाही. आणि कवया मेधाविना विचार करणाऱ्या माणसांनी सांगितलं की ही आम्हाला लोकांना याच मार्गातून जावं लागलं. आता हा भाग एवढा पुढं करून पुढे येतो. आता ती वस्तू आहे कशी जिथे आपल्याला नेऊन जागा व्हायचं. वेदांत जीवनच हे असं आहे की जे समस्या विहीन आहे. कुठे काही प्रॉब्लेम नाही. देअर द प्रॉब्लेम नीड नॉट बी सॉल्व, प्रॉब्लेम इज डिझॉल्व्ड. की प्रश्न तुम्हाला सोडवायचे, प्रश्न सुटलेलाच आहे. तुम्ही जर जीवभावातून पलीकडे आहे तर सांगायला प्रश्न कोणाला भेटतात? आपल्या जीवभावाला. हे सरळ आहे. ते प्रांजळ ज्ञान नको असते लोकांना. सुवरान म्हणजे श्रेष्ठान आचार्यान प्राप्य. त्यांच्याकडे समीपम गत्वा त्यांच्या जवळ जाऊन तद्विधी प्रणिपातेनं परिप्रश्नेनं आणि सेवा 3 गोष्टीने प्रणिपात नम्रतेने. तिथे आड्यता नको. परिप्रश्न याबाबतचा प्रश्न विचारा. बाकीचे प्रश्न तुम्हाला भरपूर सांगतील. अरे माणूस आत्ता होता गेला कुठे काही सांगता येत नाही. ते पण आणि सेवा या म्हणजे त्यांनी सांगितल्याप्रमाणे साधन. सेवा म्हणजे ह्या सेवा या नव्हे. सेवा करून तेव्हा ते मग तुम्हाला प्राप्त होईल हे सगळं. आणि म्हणून ज्ञानेश्वर माऊली ते सांगते की जाणतेने गुरु भजिजे. अजाणतेने तो येणारच नाही गुरुजनांच्या पायाशी. तेने कृतकार्य होईजे. जीवनात कृतकृत्यता येऊ द्या. माणसाला किती मिळालं आणखी मिळवायचं असं राहतं. मिळवा तुम्हाला एक दिवस हे वाक्य तुम्हाला प्रचितीला येईल. 1000 खूप पैसे सगळं मिळवलं पण मी काय मिळवलं करून कशासाठी मिळवलं. पण एक मिळकत जीवनातली अशी आहे की ज्याच्यानंतर या लाभात ना परो लाभा. या लाभावून पडिका आत्मलाभासारखे गोमटे दुसरी काही न देखी. तेने कृतकार्य होईल म्हणजे कृतकृत्यता येऊ द्या. आणि त्यासाठी काय केलं पाहिजे? सेवा करायची म्हणजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोष होते. झाडाला जर टवटेव ठेवायचं आहे तर पाणी कुठे द्यायचं? वर पानावर, फुलावर, शाखावर. आमचं असंच चाललंय. मुगाला पाणी देतच नाही आपण. झाड चाललं सुकून. हे सांगितलं आणि त्याच्यासाठी इतकं कठीण असून देखील सोपं आहे. पण त्यासाठी अंतःकरणाची शुद्धी आवश्यक आहे. सूक्ष्मत्वात सूक्ष्म असल्यामुळं आणि ते अविद्ये म्हणजे का विषय नाही. लक्षात ठेवा हा आत्मा हा ज्ञानाचा विषय नसून ज्ञान स्वरूप आहे. दॅट इज नॉट द ऑब्जेक्ट ऑफ नॉलेज बट नॉलेज इट सेल्फ. त्याच्यामुळे ते असं नुसतं मनाने बुद्धीने नाही. पण तरी पण कोणत्या मनाने बुद्धीने म्हणून जाणता येईल? आधी सांगितलं सूक्ष्मया अग्रया बुद्ध्या. बस त्याच्यासाठी आपली साधना आवश्यक आहे. नाही तर कधी कधी आपल्याला हे अनुभव येतात की ऐकतो देखील गुरुजन आपल्याला उपदेश करतात पण आपल्याला गवसत नाही. याचं कारण काय? अंतःकरणाची तयारी. म्हणून एक साधक गेला आपल्या ऋषिकेशला. एका महाराजाकडे गेला. त्या पोहोचलेल्या अवस्थेत होते. म्हणून सत्य म्हणजे काय मला सांगा. सत्य आणि ते कुठे आहे? आता ते त्या भूमिकेत असल्यामुळे एका वाक्यात तू सत्य आहेस म्हणून तत्वमसी ते तू आहेस. आता आम्हाला तर काय समजत नाही काय तत्वमसी काय. म्हशी बिशी सारखं आहे ते वाटते. तर म्हणाले हे तुम्ही आधीच वाचतच होतो म्हणे असत. आणि त्याच महाराजाला विचारतो की महाराज माझं समाधान नाही झालं. आपण एकाकडे डॉक्टरकडे दुसरीकडे कुठे जातो.
खऱ्या अर्थाने हेड ऑफ द डिपार्टमेंट होतं, त्याच्या हाताखालचं असलेलं डॉक्टर त्याच्याकडे तिथे सुद्धा. मग तिथून समाधान झालं तर मग आता काय करायचं, मग काय विचारायचं, मला दुसरीकडे सांगा कुठे जायला. मग जा, हे नदी क्रॉस करून पलीकडे परमार्थ निकेतन आहे, तिथे काही महाराज राहतात, तिथे जा. तिथे गेला. याने आपलं सरळ शब्द सांगून लागलं, ते तू आहे, ज्याचा तू शोध घेतो ते तू आहे. दहाव्याला नाही का 1 2 3 4 5 6 7 8 9, आता 10व्याला वर शोधला तर सापडणार नाही, डुबकी घेतली सापडणार. सांगितलं की तू 10वा आहे, पण 9वा मधून झाल्यानंतर त्याचं कदाचित नाही अंतःकरणाचं झालं असेल तयारी. महाराजांनी सांगून टाकलं की तत्त्वमसी, ते तू आहेस. हे मला माहित आहे, म्हणजे किती वाचला आता. आणि मग त्याची केस हिस्ट्री घेऊन तिकडे पाठवलं कोणाकडे, दुसऱ्या महाराजाकडे. त्याच्या हाताखाली शिकलेले होते, जा तिकडे. काही काही लोक असे तुलना विना करतो गेले. त्याने पाहिलं की त्याच्याकडून यातच जर समाधान झालं एवढं सांगू, तर मी कसं काय त्याला एकदम उपदेश देऊ. म्हणजे कशासाठी आला, म्हणजे मला परमात्मा स्वरूपाची प्राप्ती हवी आहे, सत्याचं मला दर्शन घ्यायचं, साक्षात्कार करायचा. त्याने इथून सुरुवात केली. सत्य काय एवढं सोपं आहे का, आता जमलं बरोबर. याने आधी सांगून टाके ते तुझं स्वरूप आहे. मग म्हणाल तुला इथे राहून काहीतरी साधन करावं लागेल, त्याशिवाय नाही. आता अशा माणसाला, कारण अजून मनाची तयारी नाही. म्हणजे 12 वर्ष तुला राहावं लागेल. म्हणजे किती वर्ष, पण महाराज मला त्याचा अनुभव घेतल्याशिवाय. ठीक आहे. आणि मग त्याला कधी वाटेल ते कामं दिले, काही गाईचा गोठा आहे ते साफ करून, म्हणजे थोडा अहंकार खाली केला पाहिजे मस्त. आणि 12 वर्ष झाल्यानंतर त्याने बरंच काही साधन केलं. आता त्याची बुद्धी कशी झाली, मागच्या सांगितल्याप्रमाणे एकाग्र बुद्धी झाली. गायत्रीचा जप केला, उपासना केली, तेही सांगितलं. थोडंसं निष्काम कर्मयोग केला, ते सगळं करून अंतःकरण शुद्ध झालं त्याचं. त्यावेळेस नव्हतं. आपण की हेच उपनिषद कधी का अपक्व मनाने ऐकवतो जात नाही, तर थोडीशी मनाची तयारी झाली की अरे आनंद वाटतो तिच्यात. आणि 12 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सहज बोलावलं त्याला, आता ये बेटा. आणि आता उपदेश काय दिला, तत्त्वमसी. तुम्ही असं नका समजू की याच्यात काहीतरी वेगळं मॅथमॅटिक्स सारखं, त्याच्यात 2 × 2 किती होणार, 5. इथे इथे काही कॉम्प्रोमाइजची भाषा नाही, सरळ. पण असं का बरं, आता 2 श्लोक राहिले, म्हणजे एवढा श्लोक आपलं हे करू 5 मिनिटं. आता असं जे आत्मतत्व आहे ते आपल्याजवळ असून का बरं आपल्याला हे अवघड वाटते, याचं कारण पुढच्या याचं सांगितलं. आपल्याला सोपं कोणतं वाटतं की परसेप्टिबल असेल, काय म्हणजे आपण परसेप्टिबल असेल, डोळ्याने पाहू शकतो, कानाने, ते सोपं आहे. इंद्रियाच्या विषयात आणून त्याचं ज्ञान मिळवणं सोपं आहे, इंद्रियजन्य ज्ञान. पण त्या इंद्रियाच्या मागे जे प्रकाशित करणार त्याचं कसं जाणायचं, आणि ते आता सांगता येते. मग ते देखील आपण अनुभवू शकतो असा पॉझिटिव्ह भाग. अशब्दमस्पर्शमरूपमव्ययम् तथा रसं नित्यमगन्धवच्चयत् अनाद्यनन्तं महतः परं ध्रुवम् निचायतन मृत्युमुखात प्रमुच्यते. आता ते आत्मतत्व काय हे वारंवार ऋषी मुनींची सांगण्याची पद्धती. तम आत्मतत्व, ते आत्मतत्व कसं आहे, अशब्दम, शब्द गुणरहितम. थोडक्यात सांगायचं म्हणजे हा कर्णेंद्रियाचा विषय नव्हे. आधी सांगितलं की हे ऑब्जेक्टिव्ह नाही, बाहेर नाही, पण कानाला ज्याच्यामुळे शब्द ऐकायला येतात ते आत्मतत्व. अस्पर्शम, स्पर्श गुणविरहितम, त्याला स्पर्श गुणातही त्या ठिकाणी नाही. अरूपम, रूपहीनम, रूपरहित, रूपाच्या पलीकडे. अरसम, की जीवेने आपण रसना, तसं काही आत्मतत्वाची टेस्ट घेता येत नाही. नाही तर कोणी आपण चाखून पाहिलं असतं आत्मा कसं आहे म्हणून, कानाने ऐकून पाहिलं असतं तसं. अगंधवत, त्याला नाकाने घ्राणन क्रिया करण्याचा विषय नव्हे, उलट घ्राणेंद्रियाला क्षमता त्याच्यामुळे मिळते. ततः इंद्रिय अगोचरम, आणि देअरफोर म्हणून ते कसं आहे, इंद्रियाचा तो विषय नव्हे. अव्ययम, अव्यय म्हणजे काय, अपक्षरहितम, त्याला कुठल्याही प्रकारचं
अपक्षय म्हणजे विनाश किंवा डिप्रिसिएशन नाही कुठले पण. नित्यम, नित्य म्हणजे टाइम बाउंड नाही, काळाने ते परिच्छिन्न नाही, आज आहे उद्या नाही असं नाही, ते सतत असलेलं आहे. बाकीच्या संसारातल्या वस्तू कशा आहे, आज आहे तर उद्या नाही, आज राहील तर उद्या राहणार नाही, असं हे नित्य, हे कधी सतत असलेलं आहे, अनादि अनंतम. तसं तर आकाशाला देखील नित्य म्हणलं आहे, पण आकाश प्रलयाच्या वेळेस नाश पावत असतो तात्पुरतं. पण आत्मतत्व कसं आहे, अनादि असून अनंत आहे. नित्य हे प्रवाहात नित्य नव्हे, पण हे अखंड नित्यत्व आहे त्याचं. आणि म्हणून अनादि कार्य कारण भाव विरहितम, त्या कार्यकारण भावच्या ती पलीकडे. ध्रुवम चिरसत्यम, चिरंतन सत्य स्वरूप आहे, एकस्वरूप आहे, जे होतं आहे आणि राहील. ध्रुवम म्हणजे दृढ आहे, पक्क. मग त्या ध्रुवबाळाचे त्याची सांगितलं की त्याने जेव्हा त्याला दर्शन मिळालं तर ऐसी जगा देना की कोई न बोले उठ, ऐसी बात कहो की कोई न बोले झूठ. असं आहे ते परमात्मा तत्व. बाकीच्या तर आज आहे उद्या उच्चाटन होऊ शकतं आपण. असं चिरसत्यम, चिरंतन स्थायी असतील हे, म्हणून ध्रुव म्हटलंय. नित्याय, नित्याय म्हणजे ज्ञात्वा, जाणून घेतलं असताना मृत्युमुखात प्रमुख्यते. आता सरळ अर्थ त्याचा झाला की असं जे हे जे अशब्द आहे, अस्पर्श आहे, म्हणजे 5 ज्ञानेंद्रियाचा विषय नसून 5 ज्ञानेंद्रियाचा तो प्रकाशक आहे आपल्यामध्ये चैतन्य असल्या, अनादि आहे, अनंत आहे. आणि हा महत्त्वाच्याही पलीकडे आहे. महत्त्वतत्व म्हणजे टोटल माइंड, समष्टी मनाच्या मागे देखील ते प्रकाशक आहे. का जे चैतन्य आपल्या एका मनाच्या मागे प्रकाशित करणार आहे, समष्टी मनाच्या मागे देखील प्रकाशित करणारं तेच चैतन्य आहे. आणि त्याची प्राप्ती कर्मानी नाही, उपासने नाही, पण निश्चय म्हणजे ज्ञात्वा, जाणूनच त्याची प्राप्ती होते. जे प्राप्य वस्तू आहे त्याची प्राप्ती आपण कर्माने करू शकतो. मला एखादी गोष्ट या शहरात मिळाली नाही तर दुसऱ्या ठिकाणी जाऊन मिळू शकतो. आज उपलब्ध नसेल तर लगेच कारने जाऊन अर्जंटली आणू शकतो. असा आत्मा आहे का? तो आत्ता आहे, आधी होता, नंतर येईल, तो इथे आहे, आत्ता आहे. त्याची प्राप्ती कशी होईल? ज्ञानेन आत्मनि पश्यन्ति, आत्मज्ञानाने त्याची प्राप्ती, दुसरा काही उपाय नाही. आणि असं झालं तर काय लाभ होतो? तत् मृत्युमुखात प्रमुच्यते, म्हणजे मृत्यूपासून म्हणजे जन्म मरणाच्या फेऱ्यातून. लक्षात ठेवा, वेदांत मृत्यूपासून कोणाची सुटका करत नाही. शरीराचा मृत्यू प्रत्येकाला आहे. मग ज्ञानी असो की अज्ञानी असो, महात्मा असो की मोहात्मा असो, पुण्यवान असो की पापात्मा असो, शरीर प्रत्येकाचं असो. फक्त त्याच्या बाबत जे भय आहे की मी मरत आहो अशी भावना त्याला राहणार नाही. ते सुटणं म्हणजेच मृत्युमुखात प्रमुच्यते. ज्या घटाकाशाला घटात असताना समजलं आहे मी घट नसून आकाश आहे, तो काय समजेल की त्या परिवर्तन घटाच्या बाबतीत आहे. आकाश कसं आहे? अनादि आणि अनंत, सापेक्ष स्थिती. आणि अशा तऱ्हेचे ह्या प्रमादातून मुक्त होणं त्यालाच म्हणतात मृत्यूपासून मुक्त होणं. प्रमादम वही मृत्यू ब्रवीमी, त्या भागवतात म्हटलंय की सनत कुमाराचं वाक्य आहे की प्रमाद हाच मृत्यू आहे. प्रमाद म्हणजे चूक. चूक कशामुळे? अज्ञानामुळं. अज्ञान कुठपर्यंत आहे? ज्ञान जोपर्यंत झालं. कोणाबाबतचं ज्ञान? बाहेरचं ज्ञान तुम्हाला भरपूर आहे, फक्त आपल्या बाबतचं ज्ञान सोडून. म्हणून हे ज्ञान गुरुच्या कृपेने प्राप्त करून ते झालं असताना तो जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो. शरीर सुटतं प्रत्येकात. म्हणतो असे ज्ञानीपुरुष जेव्हा शरीर सोडतात तेव्हा म्हणतात महासमाधी. इथे जगताना त्यांनी समाधीची अवस्था अनुभवली असते. नंतर आता ते शेवटचं जे प्रारब्ध ते संपलेलं असतं, आपल्या स्वरूपाच्या स्थितीत राहतं. नाचिकेतमुपाख्यानम मृत्युप्रोक्तम सनातनम उक्त्वा श्रुत्वा च मेधावी ब्रह्मलोके महीयते यैमं परमं गुह्यं श्रावयेत ब्रह्म संसदी प्रयत श्राद्ध काले वा तदानंत्याय कल्पते तदानंत्याय कल्पत इति. आता हे सगळं सांगून झाल्यानंतर स्वतः यमराज जे त्याच्याकडे मृत्यूचं संपूर्ण डिपार्टमेंट ते स्वतः सांगत मृत्यूप्रोक्तम. नचिकेताला कोणाच्या द्वारा सांगितलं? यमदेवाने सांगितलं, यमराजाने सांगितलेलं हे
सनातनम उपाख्यानम. की सनातन असलेलं हे तत्व, सनातन किंवा पुरातन याचा अर्थ आहे तेव्हाही होतं आणि आजही तसंच अबाधित ज्ञान आहे. नचिकेताद्वारा कोणी मुक्तिप्रोक्तम नाचिकेत उपाख्यान, नचिकेताने प्राप्त केलेलं, कोणापासून प्राप्त केलं? यमराजांनी उपदेश दिल्यानंतर. यमराज गुरु, गुरु कोणाचं काम करतात? यमाचं काम करतात. आपला अहंकार मारतात ते गुरु. सांगितलेले हे सनातन विज्ञान. उक्त्वा श्रुत्वाच, उक्ता म्हणजे कोणाला सांगून, श्रुत्वा म्हणजे श्रवण करून. मेधावी, मेधावी म्हणजे विद्वान विचारवान पुरुष. ब्रह्मलोके महीयते, त्याचा सांगणारा आणि त्याला श्रवण करणारा ब्रह्मलोकामध्ये गौरविला जातो. म्हणजे ब्रह्मलोकाला, ते ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. तर ब्रह्मलोकाचा दोन प्रकार तर्क केला काही नाही. जे द्वैतवादी आहे ते म्हणतात इथे ब्रह्माची प्राप्ती होऊ शकत नाही, त्याचं अंतःकरण शुद्ध झालं, इथे जर गुरुपासून त्याला ज्ञान झालं नाही, पण तळमळ होती ब्रह्मप्राप्ती. तो शरीर सुटल्यानंतर ते ब्रह्मलोकेशी परांतकाले, म्हणजे असा पुण्यात्मा शरीर सोडून ब्रह्मलोकात परत जातो. त्याची साधना पुरी व्हायची असेल तर तिथून ब्रह्मदेव त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश देतो. आणि ब्रह्मदेव जेव्हा प्रलयाचे वेळेस आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीला प्राप्त होतात, तेव्हा हा जीव देखील आत्मब्रह्मैक्य जाणून त्या ब्रह्मस्थितीला प्राप्त होतो. या म्हणतात क्रममुक्ती, ग्रॅज्युअल लिबरेशन. दुसरा, जर इथेच ब्रह्मस्वरूप झालं तर ब्रह्म एव लोका, ब्रह्म हेच लोक आहे अनुभवाचं क्षेत्र. इथेच जर त्याला गुरुच्या कृपेने ज्ञान झालं तर याच डोळा आपल्या ब्रह्मस्वरूपाच्या स्थितीला तो प्राप्त होतो. आणि म्हणून पुढे म्हटलंय ये इमम परमम गुह्यम, हे सांगितलं आहे हे परमगुह्य. गुह्य म्हणजे कोणीतरी आपल्याला स्पष्ट करून सांगितल्याशिवाय हा विषय आकलन देखील होत नाही. ब्रह्मसंसदी वा श्राद्धकाले प्रयता श्रावे, हे ब्रह्मवृंदाचा समुदाय म्हणजे ज्याच्यावर शास्त्राचे संस्कार झाले आहे किंवा त्यासाठी जे उपलब्ध आहे असे ज्ञानी लोकांच्या ह्याच्यात, किंवा पितरांच्या श्राद्धकाली, कारण कोणी जर समजा मरण पावलं असेल तर त्याच्या वातावरणात, कारण त्याच्यात आपल्याला अशी गोष्ट ऐकायची जास्त जिज्ञासा असते की काय कुठे जातो आपला जीवन. भक्तिपूर्वक जो त्याचं स्पष्टीकरण करतो, प्रयत श्राद्ध कालेवा त्याचं स्पष्टीकरण करतो, प्रवचन करतो किंवा स्पष्टता करतो, तदा आनंत्याय कल्पते. आनंत्याय म्हणजे त्याला अमृतत्वाची प्राप्ती होते. दोघाले, जो सांगतो त्याला आणि जो श्रवण करतो त्याला, तद आनंत्याय कल्पते ती, तो त्याच्यामुळे अमृतत्वाची प्राप्ती करतो. सांगते की हा जो कोणी असेल प्रयतः पवित्रो भूत्वा, अंतःकरण शुद्ध करून, शुद्ध अंतःकरणाची आवश्यकता. इमम परमम गुह्यम, अत्यंत रहस्यमय असेल हे तत्व. रहस्यमय का? की जोपर्यंत कोणी ही विद्या सांगितली तोपर्यंत आपल्याला आकलन होत नाही. जसं कॉम्प्युटर देखील कोणीतरी कसा तो माऊस चालवायचं सांगितलं लक्षात येत नाही, तसं ब्रह्मसंसदी पंडित सभायाम श्रावयत, खूप त्याला पांडित्य आहे पण त्याला देखील सांगितलं असेल, श्रावयत म्हणजे कथेत सांगू. तद आनंत्याय म्हणजे मोक्षाय कल्पते, समर्थो भवती, त्याथे पूर्णत्वाची प्राप्ती होण्यासाठी तो योग्य होतो. तद आनंत्याय कल्पते इति, इति म्हणजे समर्थ, त्याला त्या पूर्णत्वाची प्राप्ती होते. सहनो भुनक्तु सहवीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि